कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ही असताना जेव्हा ऑफेन्स हा FIR हे बघा ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना हे सगळं असताना हा जो FIR केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे नोटीस आलेली आहे ही परत आहे तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन म्हणजे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना ऐकीव गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले ईडीची केस झाली त्यांना अटक झाली ह्या आता अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधील कंप्लेन आहे 28/5/24 बरोबर 28 मे बरोबर आहे माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा पण 28 तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 8 महिने झाले 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस ही केस असताना हा FIR झालेला असताना करेक्ट ही तिसरी आहे तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाहीये माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल PMLAचं पास केलेला आहे तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीची ही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात यायच्या असतील असं जर एक्स्टॉर्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल हे खूप चिंताजनक आहे हा विषय फार गंभीर आहे हा राजकीय विषय नाहीये हा सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल आणि एवढंच नाही त्यांनी केस केली आहे अहो आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही आता 6 महिने मे टू डिसेंबर आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत का या कागदावर ऍक्शन केलेली नाही का ईडी आणि PMLAची ऍक्शन झाली नाही याच्यावर याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल आणि माझे 3च प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅप्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्ड का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही 2 दिवसाची गॅप पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे म्हणजे वाल्मिक कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते 2 दिवस जेव्हा धमकी दिली 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर PMLA जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आणि पुढची गोष्ट आणि मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत अंजलीताई दमानेंनी पण मांडलेले पण ह्याच्या पुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही त्याचबरोबर ही एक बागी असताना लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे आता ही योजना आली कुठल्या महिन्यात ही लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता जे किती असंवेदनशील इट्स जस्ट शॉकिंग मला या 3च प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की हे ईडी आणि PMLA का नाही याची अंमलबजावणी झाली आज 30 दिवस झाले त्या हत्येला क्रूर हत्येला आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल आणि लाडली बहीण योजनेचा आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा असं का मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते
की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग 3 नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने द्यावं। आणि हा इश्यू बाप्पा आणि मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा 30 तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे। आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामन यांचीही भेट घेणार आहे की त्यांनी आम्हाला समजून